मित्रांनो, सप्रेम जय भीम. आपण पाहत आहोत महात्मा फुले आणि त्यांचे कार्य. महात्मा फुले यांनी प्रथमतः आपली दृष्टी शिक्षणाकडे वळवली. त्यातल्या त्यात पुरुषांच्या शिक्षणापेक्षा स्त्रियांच्या शिक्षणाचे महत्त्व त्यांना अधिक वाटू लागले. पुरुष शिकला तर तो बहुधा शिकून एकटाच शहाणा होतो, परंतु स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणे होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी 1848 साली पुण्याला मुलींची पहिली शाळा काढली. ही मागासलेल्या वर्गातील मुलींसाठी शाळा होती. भारतातील ही एक फार मोठी सामाजिक क्रांती होती. हे एक फार मोठे समाज परिवर्तन होते. ज्या अखिल भारतीय स्त्री वर्गाला ब्राह्मणाने शिक्षणाची दारे पूर्णतः बंद केली होती, त्या स्त्री वर्गाला एका माडी समाजाच्या सामान्य माणसाने शिक्षणाची दारे उघडी करून मनुवाद्यांचे विषाक्त डोके आपल्या भारजाड पायाने ठेचून काढले.